महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगाराचा प्रश्न खूप गंभीर असल्यामुळं आज 3 ते 4 वाजेपर्यंत याच्यावर काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे। आदरणीय शरद पवारसुद्धा त्या बैठकीला जाणार आहेत। त्यांनी सांगितलं होतं की याच्यावर आपण काही ना काही तोडगा काढू, ऊसतोड कामगाराचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळं आज दिवसामध्ये काय निर्णय होईल ते बघणार नसता जोपर्यंत ऊसतोड कामगाराचा निर्णय होत नाही आणि त्यांचा भाववाढ मिळत नाही, किमान 50% दरभाववाढ मिळाला पाहिजे, अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या सर्व ऊसतोड कामगार असतील, मुकदम असतील आणि ऊस तोडणाऱ्या संघटना असतील, या सर्व संघटनेनी भूमिका घेतलेली आहे। आणि येत्या 5 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये एकही माणूस, एकही ऊसतोड कामगार हातामध्ये कोयता घेणार नाही, अशा प्रकारची भूमिका सर्व ऊसतोड कामगारांनी घेतलेली आहे। याच्या मागे सुद्धा 4-5 कारखाने आजही बंद आहेत, आजही सर्व बैलगाड्या उभ्या आहेत, म्हणजे वास्तविक त्यांची परिस्थिती त्यांच्या लक्षात आलेली आहे। त्यांचं कष्ट केलेलं, त्यांनी जे कष्टातून एवढं सगळं उभं केलेलं असताना सुद्धा त्यांचा मोबदला मिळत नसल्यामुळं महाराष्ट्रामधल्या सर्व साखर सम्राटांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। साखर आयुक्तांना आणि सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की आपण अनेक मागण्या अशा अपूर्ण मागण्या आहेत, परंतु हे जे ऊस तोडणीचा भाव 50% मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे। नसता येत्या 5 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये कोयता बंद आम्ही 100% करणार म्हणजे करणार। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।